अब्दुल्लाट जिल्हा परिषदेसाठी तेरवाडचे सामाजिक कार्यकर्ते अविनाश गायकवाड यांच्या पत्नी सौ श्रद्धा अविनाश गायकवाड यांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या राजर्षी शाहू आघाडीच्या अधिकृत उमेदवार म्हणून आज उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं संपूर्ण अब्दुल्लाट जिल्हा परिषद मतदारसंघात आनंदाचं वातावरण पसरलंय। त्यामुळे अब्दुल्लाट जिल्हा परिषद मतदारसंघात शिट्टीचा आवाज घुमणार, शाहू आघाडीच्या अधिकृत उमेदवार श्रद्धा अविनाश गायकवाड या विजयी नक्की होणार असं चित्र सध्या दिसतंय। यावेळी अब्दुल्लाट पंचायत समिती मतदारसंघातून शाहू आघाडीकडून अब्दुल्लाटचे युवा नेते चळवळीचे कार्यकर्ते मिलिंद कुर्णे यांनी अकिवाड पंचायत समिती मतदारसंघातून नाना उपाध्ये यांनी शक्ती प्रदर्शनाने शाहू आघाडीमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। त्यामुळे अब्दुल्लाट जिल्हा परिषद मतदारसंघात श्रद्धा गायकवाड यांचा विजय निश्चित होणार अशी चर्चा मतदारसंघात जोर धरतेय। अब्दुल्लाट जिल्हा परिषद मतदारसंघात हाय व्होल्टेज लढत होणार असून या मतदारसंघात गेल्या 1 वर्षापासून सामाजिक कार्यकर्ते अविनाश गायकवाड आणि त्यांचे बंधू शीतल गायकवाड यांनी गेल्या 2 वर्षापासून प्रचार यंत्रणा टाईट लावली आहे। अनेक मतदारांच्या संपर्कात राहून विकास कामं केली आहेत, त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जातोय। दरम्यान आज शाहू आघाडीमधून श्रद्धा गायकवाड यांना उमेदवारी मिळाल्यानं मतदारसंघात आनंदाचं वातावरण आहे। यावेळी अविनाश गायकवाड, शीतल गायकवाड, शाबगोंड पाटील, अमोल खोत, मिलिंद कुर्णे, आमगोंड पाटील, युवराज पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ। श्रद्धा अविनाश गायकवाड, अब्दुल्लाट जिल्हा परिषद मतदारसंघातून आज फॉर्म भरलेला आहे। या मतदारसंघात 7 गावे आहेत। अब्दुल्लाट, लाटवाडी, तेरवाड, अकिवाड, बजरेवाडी, मस्तवाड अशी 7 गावांचा विकास व्हावा यासाठी मी आज निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहे। जनतेने मला बहुमताने विजयी करावे, मला साथ द्यावी हीच मी श्रद्धा अविनाश गायकवाडचा मिस्टर आज आम्ही अर्ज भरलेला आहे। आमचा अब्दुल्लाट मतदारसंघात आम्ही आज फॉर्म भरलेला आहे। आमच्या मतदारसंघामध्ये एकूण 7 गाव आहेत आणि आम्ही या मतदारसंघाचा पुरेपूर विकास करायचा आम्ही प्रयत्न करू अशी आम्हाला खात्री आहे आणि आम्हाला या आमच्या आणि आम्हाला सर्व अब्दुल्लाट मतदारसंघातील मतदारांनी पाठिंबा द्यावा आणि भरघोस मताने विजय करावा अशी विनंती आहे।